नमस्कार. आज आली होती मला 1 किलो कोल्हापुरी भडंगची ऑर्डर आणि त्यासाठी लागणारा मसालासुद्धा मी घरीच बनवला आहे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोल्हापुरी मुरमुरे घेतले आहेत, जे भडंगसाठीच वापरतात. मुरमुरे मऊ असतील तर तासभर उन्हामध्ये ठेवा किंवा हलकेसे भाजून घ्या. आता मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा बडीशेप, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा साखर, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा मीठ घालायचं. सर्व साहित्य मिक्सरला फिरवून पावडर तयार करून घ्यायची. मसाला तयार आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे. खरपूस असे तेलामध्ये भाजून घ्यायचे, काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या. 1 वाटीभर कढीपत्त्याची पाने घालायची. लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. 1 मोठी वाटी डाळवं घालायचं, ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ आणि 3 ते 4 चमचे पिठी साखर घालायची. पुन्हा परतून घ्यायचं. त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे. तयार मसाला मुरमुऱ्यामध्ये घालायचा, एकसारखा मिक्स करून घ्यायचा. वजनासहित प्रमाण सर्व डिटेल रेसिपी व्हिडिओ चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे आपल्याकडं भरपूर सारे पदार्थ मिळतात. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील किंवा माहिती पाहिजे असेल, स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता.